नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण मस्तपैकी साधी सिंपल खिचडी करूया। तर चला, आज आपण साधी सिंपल खिचडी करूया। तेल हाफ टीस्पून, कढीपत्ता, हिरवी मिरची, लवंग 2, दालचिनीचा छोटासा तुकडा, काली मिरी 4, अख्खे जिरे, थोडंसं तीळ, हिंग पावडर, एक 2 मिनिट मसाला भाजून घेऊया। एकदम साधी सिंपल ना खिचडी। आता ह्या वाटीनं 1 वाटी तांदूळ घेतले आणि अर्धा वाटी मूग डाळ घेतली। तुम्ही तूर डाळ वापरा, मला पित्त असल्यामुळे मी मूग डाळ वापरते। मसाला छान भाजला, गॅस बारीक आहे। हळद, एकच मिनिट राईस भाजून घ्यायचं। थोडंसं तांदूळ भाजून घ्या। नकळत थोडंसं साखर, चवीनुसार मीठ, तांदूळ भाजून झालं, तांदळातलं पाणी संपलं, छान भाजलं। आता ह्या वाटीने आपण 1.5 वाटी घेतलोय। 1, 2, 3 आणि 3.5 वाटी पाणी घातले बघा। 1.5 वाटी तांदूळ आणि डाळ मिक्स आहे, तर 3.5 वाटी पाणी घातले। खिचडीला कधी पण पाणी थोडं जास्त घालायचं, 1.5च्या डबल 3 झालं आणि वर अर्धा वाटी पाणी जास्त घातलं। तूप सोडा, आता आपण कुकरला 3 शिट्ट्या करू। कुकरचं टोपण झाकायचं आणि मग शिट्टी घालायचं। तर चला 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकरला 3 शिट्टी झाली, गॅस बंद केले। आता थोडीशी कुकरमधली हवा गेल्यानंतर मग कुकर उघडायचं। तर चला, कुकर गार झालं, शिट्टी उघडायची। वाव, छोटी रवी कशी वाटली तुम्हाला? आणि मस्तपैकी ना रवीनं घोटायचं। रवीने घोटत आहे, टेस्ट छान येतं। आणि बघा, तुम्ही पण एकदा घोटून खिचडी खा, मस्त वास छान यायला लागले खिचडीचा। गरम गरम खिचडी, इंद्रायणी तांदूळ वापरायचं खिचडीला, खिचडी छान होते। तुम्ही कुठलं तांदूळ वापरताय खिचडीसाठी नक्की कमेंट्स करून सांगा। खिचडी, उडदाचं पापड, हळदीचं लोणचं आणि वर साजूक घरचं तूप। वाव, मस्तच। कुणाकुणाला हा मेनू आवडतोय नक्की कमेंट्स करून सांगा। वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। बाय बाय, नेक्स्ट रेसिपीला भेटूया।